आतापर्यंत आपण इंग्लिश ग्रामर आणि इंग्लिश लँग्वेजच्या दृष्टीनं ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत, जो बेस आहे, बेसिक मटेरियल आहे, त्या गोष्टी आपण आतापर्यंत पाहिलेल्या आहेत. आणि आता खऱ्या अर्थानं आजपासून आपल्याला ग्रामर या टॉपिककडं, ग्रामर सेक्शनकडं आपल्याला पाहायचं आहे. आणि त्या दृष्टीनं इंग्लिश लँग्वेजचं ग्रामरची सुरुवात ही कुठल्याही याच्यामध्ये नेहमी कशानं होते तर टेन्स न होते. टेन्स. व्हॉट इज मीन बाय टेन्स? टेन्सला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? काळ. मग काळ म्हणजे काय? आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काल, आज, उद्या असं म्हणतो आपण. यस्टरडे, टुडे, टुमारो अशा पद्धतीने आपण बोलत असतो, म्हणत असतो. मग हे काळ म्हणजे काय? टेन्स म्हणजे काय? टेन्सची व्याख्या काय? सांगता येईल कोणाला काही? थिंक अबाउट. काय करतो आपण? हे टेन्स म्हणजे काय? काळ कशाला म्हणायचं? व्हॉट इज मीन बाय टेन्स? लक्षात ठेवा, टेन्स इज अ डिव्हाइस विच शोज द टाइम ऑफ एन ऍक्शन. काय म्हटलं मी? टेन्स इज अ डिव्हाइस विच शोज द टाइम ऑफ एन ऍक्शन. मी काय म्हटले बघा? टेन्स इज अ device which shows the time of an action. काय म्हटलं मी? काळ म्हणजे काय? तर टेन्स हे एक डिव्हाइस आहे. डिव्हाइस म्हणजे माध्यम आहे. कशाच आहे? विच शोज द टाइम ऑफ एन ऍक्शन. ऍक्शन म्हणजे कृती. कृतीची वेळ दाखविणारं माध्यम म्हणजे टेन्स. लक्षामध्ये ठेवा. ज्या काही क्रिया घडत असतात, इन द पास्ट, इन द प्रेझेंट, इन द फ्युचर, सो मेनी थिंग्स हॅपन्ड, आर गोइंग टू बी हॅपन अँड विल हॅपन. आणि मग या सर्व ऍक्शन्स, थिंग्स, ज्या काही घडामोडी घडत असतात, या ज्या कृती असतात, ऍक्शन्स असतात, या ऍक्शनचा टाइम डिनोट करणारा, टाइम दाखवणारा, टाइम शो करणारा जे माध्यम आहे त्याला आपण टेन्स असं म्हणतो, काळ असं म्हणतो. लक्षात ठेवा. म्हणजे कृतीची वेळ दाखविणारं माध्यम, कुठलीही कृती, त्याला आपण टेन्स असं म्हणतो. मग आता आपण आपल्या लाईफ मध्ये जर आपण पाहिलं तर आपण हिस्ट्रीची स्टडी करतो. हिस्ट्री म्हणजे काय? What is mean by history? The incident happened in the past. घटना ज्या भूतकाळामध्ये घडलेल्या असतात म्हणजे पास्ट आलं. आता काही घडामोडी घडत आहेत. Now presently I am teaching you. Now you are learning English language, English grammar. I am teaching you the tense topic in English grammar. या काही घडामोडी घडत आहेत आता. आणि बिफोर एंटरिंग इनटू द हॉल, I have done my breakfast. You have also done your breakfast. You have also drank milk in the morning. म्हणजे today some actions have been completed by us, ourselves. And in future also we will do something. म्हणजे अशा प्रकारच्या ज्या काही घटना घडत असतात, ज्या क्रिया होत असतात, अशा क्रिया ज्या भूतकाळात आहेत, वर्तमानात आहेत आणि इन फ्युचर मध्ये आहेत, अशा दाखवणारं जे माध्यम असतं त्याला आपण टेन्स म्हणतो. आणि या कृतीनुसार, या घटनाक्रमानुसार, या ऍक्शन्स नुसार या टेन्सचे 3 प्रकार पडतात. There are 3 types of tenses in English language. That is 1, present tense. Present tense. It means वर्तमान काळ. Present. Number 2, past tense.
याला म्हणतो आपण भूतकाळ. आणि नंबर 3 फ्युचर टेन्स, याला म्हणतो आपण भविष्यकाळ. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. आता आपण काय बेसिक ज्या काही कन्सेप्ट आहेत ते शिकत असताना या तीनही टेन्सचा पुन्हा पुन्हा मी उल्लेख अनेक वेळेला केलेला आहे. आता इथं जेव्हा प्रेझेंट टेन्स म्हणतो तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला पाहिजे आपण प्रेझेंट टेन्स कशाला म्हणतो. आता एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा, कृतीची वेळ दाखवणारं माध्यम म्हणजे टेन्स, म्हणजे क्रियेची वेळ दाखविणारं माध्यम म्हणजे टेन्स म्हणजे काळ. मग क्रिया दाखविणाऱ्या, कृती दाखवणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो? यस, टेल मी एनीबडी. यस, काय म्हणतो? वर्ब म्हणतो. म्हणजे क्रिया दर्शविणाऱ्या शब्दांना आपण वर्ब असं म्हणतो. वर्ब हा टॉपिक ऑलरेडी आपण शिकलेला आहे. मग आता मला सांगा, वर्ब हा टॉपिक शिकलेला आहे, क्रियापद म्हणजे क्रिया दर्शविणारा शब्द आणि त्या ज्या क्रिया घडत असतात त्या क्रियेची वेळ सांगणारं माध्यम म्हणजे टेन्स होय, लक्षात ठेवा. आणि मग आता मी जेव्हा इथं प्रेझेंट टेन्स म्हणतो तेव्हा क्रियापद म्हणजे वर्ब, त्या वर्बचे फॉर्म्स तुमच्या डोळ्यासमोर आले पाहिजेत, लागलीच क्लिक झाले पाहिजेत या ठिकाणी तुमच्या ब्रेन मध्ये. काय प्रेझेंट टेन्स म्हटलं की वर्बचं कोणतं फॉर्म, कोणतं सांगा? फर्स्ट फॉर्म V1, राईट. आता पास्ट टेन्स म्हटलं की कोणता फॉर्म वर्बचा सांगा? V2, राईट. प्रेझेंट टेन्स म्हणजे V1, पास्ट टेन्स म्हणजे V2. आणि मग आता फ्युचर टेन्स म्हणजे काय सांगा मला? For denoting the future tense, we have to use two modal auxiliaries. Which are they? Yes, shall and will. म्हणजे this is the basic things. These are the basic things of present tense, past tense and future tense. It means without shall and will there is no future tense. म्हणजे कुठलाही फ्युचर टेन्स असेल त्याचं जर आपल्याला एखादं वाक्य तयार करायचं असेल तर आपल्याला विल किंवा शाल या मॉडल ऑक्झिलरीची मदत घ्यावीच लागते, लक्षामध्ये ठेवा. आता मी इथं प्रेझेंट टेन्स म्हणजे V1, पास्ट टेन्स म्हणजे V2 आणि फ्युचर टेन्स मध्ये शाल आणि विल असं लिहून दिलंय. याचा अर्थ प्रेझेंट टेन्स चे जे काही प्रकार असतात त्या प्रत्येक प्रकारात V1च येत आहे असं नाही, किंवा पास्ट टेन्सचे जेवढे काही प्रकार आहेत त्यामध्ये V2च येत आहे असं नाही. एक जस्ट तुम्हाला मी या ठिकाणी संदर्भ दिला, या ठिकाणी जो आपण ऑलरेडी बेसिक गोष्टी शिकलेल्या आहेत त्याचा इथं संदर्भ आला म्हणून या ठिकाणी मी V1, V2 आणि शाल आणि विल दिलेला आहे. एक बेसिक कन्सेप्ट एवढी लक्षामध्ये ठेवा. परंतु टेन्सचे जसे 3 प्रकार आहेत, हे बेसिक टाइप्स आहेत, बेसिक टाइप्स ऑफ टेन्स हे 3, देयर आर 3 टाइप्स. आणि मग आता each tense, present tense, past tense and future tense, each tense is divided into 4 sub types. म्हणजे वर्तमान काळाचे 4 प्रकार पडतात, भूतकाळाचे 4 प्रकार पडतात आणि भविष्य काळाचे 4 प्रकार पडतात. म्हणजे याचे 4, याचे 4 आणि याचे 4, 4 टाइप्स ऑफ प्रेझेंट टेन्स, 4 टाइप्स ऑफ पास्ट टेन्स आणि 4 टाइप्स ऑफ फ्युचर टेन्स. It means there are total 12 types of tenses in English language. How many types? 12 types of tenses. Present tense चे 4 प्रकार, past tense चे 4 प्रकार आणि future tense चे 4 प्रकार आहेत. आपल्याला प्रत्येक प्रकार हा डीप मध्ये शिकायचा आहे आणि त्या दृष्टीने आता आपण या प्रेझेंट टेन्स चे जे 4 प्रकार आहेत ते आपण पाहणार आहोत. आता प्रेझेंट टेन्स चे आपण जे 4 प्रकार पाहणार आहोत त्यामध्ये पहिला प्रकार आहे प्रेझेंट टेन्स मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स. कोणता आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स.
याला मराठीमध्ये म्हणतो साधा वर्तमान काळ. आता या टेन्स मध्ये स्ट्रक्चर्स महत्वाचे आहेत, लक्षामध्ये ठेवा. स्ट्रक्चर्स म्हणजे वाक्य रचना इम्पॉर्टंट असतात. आपल्याला एका टेन्सचं रूपांतर दुसऱ्या टेन्स मध्ये करायला सांगितलं जातं, दुसऱ्या एखाद्या दुसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला रूपांतर करायला सांगितलं जातं. तर त्या वेळेला त्या जे टेन्सचे प्रकार आहेत आणि त्या टेन्सचे जे स्ट्रक्चर्स आहेत, म्हणजे ज्या वाक्य रचना आहेत, त्या आपण पाठ करणं आवश्यक आहे. आणि पाठ करत बसण्यापेक्षा जर तुम्हाला पाठीमागचा बेस पक्का असेल तर याला घोकंपट्टी करायची गरज नाही किंवा याला पाठांतर करत बसायची गरज पडणार नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, लक्षामध्ये ठेवा. आणि म्हणून बेसिक काही गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेल्या आहेत, त्या आपल्या डोक्यामध्ये फिट पाहिजेत. आता या ठिकाणी आपण पाहत आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स. आता या सिंपल प्रेझेंट टेन्सचं जे स्ट्रक्चर आहे ना, हे S प्लस V1 प्लस O/C. आता जे काही आपण स्ट्रक्चर्स पाहणार आहोत सध्या हे टेन्स शिकत असताना, ते सर्व ऍक्टिव्ह व्हॉइस मधले स्ट्रक्चर्स आपण पाहणार आहोत. पुढे ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस शिकल्यानंतर मग पुन्हा या प्रत्येक टेन्स मध्ये पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर काय होतंय हे मी तुम्हाला नंतर शिकवणार आहे. पहिल्यांदा आपण जे शिकणार आहोत ते ऍक्टिव्ह व्हॉइस मधले सर्व स्ट्रक्चर आहेत. म्हणजे प्रत्येक वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट येणार आहे असं गृहीत धरायचं आणि ऑब्जेक्ट शेवटी येणार आहे. आणि त्या पद्धतीने मी तुम्हाला स्ट्रक्चर्स लिहून देणार आहे. आता हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये स्ट्रक्चर काय आहे? S प्लस V1 प्लस O/C. म्हणजे अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर आहे. म्हणजे या ठिकाणी एक्झाम्पल आपण असं पाहूया, वी लर्न इंग्लिश. हे वाक्य वी लर्न इंग्लिश. या ठिकाणी सांगा आता वाक्याचा अर्थ काय व्हायलाय? आम्ही इंग्रजी शिकतो असा वाक्याचा अर्थ आहे. काय? आम्ही इंग्रजी शिकतो. या ठिकाणी कशाची क्रिया व्हायली? शिकण्याची क्रिया व्हायली. लर्न हे वर्ब आहे. आता हे वर्ब म्हणजे मी जे सांगतो वाक्याचं पोस्टमॉर्टम ते आता इथं करता आलं पाहिजे आपल्याला. या ठिकाणी लर्न हे वर्ब आहे. आम्ही इंग्रजी शिकतो. आता कोण इंग्रजी शिकतं? मी तुम्हाला शिकवलंय. म्हणजे वाक्यातला सब्जेक्ट ओळखायचा तर कशाने ओळखावा लागतो? कुठल्या शब्दाने प्रश्न विचारावा लागतो क्रियापदाला? सब्जेक्ट ओळखण्यासाठी लिहून दिलंय मी तुम्हाला, ऑलरेडी शिकवलंय. सांगा हू ने, WHO. हू म्हणजे कोण? कोण इंग्रजी शिकत आहे? हू लर्न इंग्लिश. उत्तर काय मिळेल? वी. म्हणजे या ठिकाणी हा सब्जेक्ट झाला. मग आता इंग्लिशला काय म्हणायचं? आपल्याकडे ऑब्जेक्ट का कॉम्प्लिमेंट हे म्हणायचंय. मग सांगा आता इंग्लिशला काय म्हणायचं? हाऊ टू फाइंड आउट एन ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स. शिकवलंय मी तुम्हाला. वाक्यातलं कर्म कसं ओळखायचं? क्रियापदाला कशाला प्रश्न विचारायचा आहे? यस, व्हॉट आणि whom ने. मग व्हॉट डू वी लर्न? आम्ही काय शिकत आहोत? व्हॉटचं उत्तर काय मिळतंय? इंग्लिश. म्हणजेच हे ऑब्जेक्ट आहे, लक्षात ठेवा. आता मी प्रश्न तयार करताना काय म्हटलं? व्हॉट डू वी लर्न इंग्लिश. सॉरी, व्हॉट डू वी लर्न. आपण असा प्रश्न तयार केला. या ठिकाणी मी डू वापरलं, हेल्पिंग वर्ब वापरलं. का वापरलं? या ठिकाणी मी क्वेश्चन तयार करतोय आणि फॉर प्रिपरेशन ऑफ क्वेश्चन्स, फॉर मेकिंग क्वेश्चन्स, म्हणजे प्रश्न तयार करण्यासाठी, क्वेश्चन्स तयार करण्यासाठी, प्रश्नार्थक वाक्य तयार करण्यासाठी आपण कुठल्या हेल्पिंग वर्बचा वापर करतो? यूज ऑफ हेल्पिंग वर्ब्स. आणा चार डोळ्यासमोर. टू डूच्या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर करतो. आणि म्हणून त्या ठिकाणी मी काय म्हटलं? व्हॉट डू वी लर्न. आम्ही काय शिकत आहोत? डू मध्ये घेतलं हेल्पिंग वर्ब म्हणून आणि या ठिकाणी व्हॉटचं उत्तर मिळतं इंग्लिश. हे ऑब्जेक्ट आहे. आता या वाक्याची रचना पहा. सब्जेक्ट. आता लर्न कितवा रूप आहे? इट इज द फर्स्ट फॉर्म. या ठिकाणी म्हणजे सब्जेक्ट प्लस V1 प्लस O किंवा कधी C, दोन्ही पैकी काही पण येऊ शकतं, दोन्ही येऊ शकतं. अशा पद्धतीने हे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, लक्षात ठेवा. आता आणखी एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूया. The students sit in the hall. हे वाक्य. The students sit in the hall. विद्यार्थी हॉल मध्ये बसले. या ठिकाणी बसतात असं वाक्याचा अर्थ आहे.
विद्यार्थी हॉलमध्ये बसतात. मग या ठिकाणी लक्षात घ्या वर्ब कोणता आहे, क्रिया दाखविणारा शब्द कोणता आहे, कशाची क्रिया व्हायली, बसण्याची, सीट. दिस इज द वर्ब फर्स्ट फॉर्म. कोण बसतंय, विद्यार्थी. हूचं उत्तर मिळतं सब्जेक्ट. आता प्रश्न विचारा वाट आणि हुमने. काय विद्यार्थी बसतात, उत्तर मिळतं नाही मिळत. कोणाला विद्यार्थी बसतात, उत्तर मिळतं नाही मिळत. वाट आणि हुमचं उत्तर मिळतं का, नाही मिळत. मग इन द हॉलला काय म्हणायचं या ठिकाणी, तर कॉम्प्लिमेंट म्हणायचं. लक्षामध्ये ठेवा विद्यार्थी मित्र, काय म्हणायचं, कॉम्प्लिमेंट म्हणायचं. आता आणखी एक वाक्य या ठिकाणी देतो मी तुम्हाला. ही teaches us how to speak English. काय वाक्य बघा, he teaches us how to speak English. वाक्याचा अर्थ काय, तो आम्हाला शिकवतो इंग्लिश कशी बोलायची ते. आता हे वाक्य या ठिकाणी कशाची क्रिया व्हायली, शिकविण्याची क्रिया व्हायली. म्हणजे टीचेस हे झालं वर्ब झालं. आता या ठिकाणी सब्जेक्ट कोणता आहे, ही आहे. तो कोणाला शिकवतोय, असला शिकवतोय, म्हणजे आम्हाला शिकवतोय. हुमचं उत्तर मिळतं. हुमच्या उत्तराला आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतो. आणि तो आम्हाला काय शिकवतो, हाऊ टू स्पीक इंग्लिश, इंग्लिश कशी बोलायची ते शिकवतो. म्हणजे हे आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट. आता हे वाक्य, या वाक्यामध्ये पहिल्यांदा सब्जेक्ट आहे V1, या ठिकाणी टीचर्स V1 आहे, IO आहे, DO आहे. म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आता आणखीन एक गोष्ट, या वाक्याकडे थोडंसं मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीकडे नेतो. आपण वाक्यांचे टाइप्स पाहिलेले आहेत. वाक्यांचे प्रकार, असर्टिव्ह सेंटेन्स, एक्सक्लामेटरी सेंटेन्स, इंपरेटिव्ह सेंटेन्स आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. क्वेश्चन्स दोन प्रकार, WH क्वेश्चन आणि येस नो क्वेश्चन. पुन्हा वाक्यांचे तीन प्रकार पाहिले, क्लॉजेसच्या वापरावर आधारित, सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आणि पुन्हा वाक्यांचे दोन प्रकार पाहिले आपण, अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स. या तीनही वाक्यामध्ये नकारार्थी शब्द आहे का, नाही. म्हणजे हे तीनही वाक्य कसली आहेत, अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहेत. आता मला सांगा, वी लर्न इंग्लिश हे कसलं वाक्य आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे, इंपरेटिव्ह आहे, इंट्रोगेटिव्ह आहे की एक्सक्लामेटरी आहे, तर हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे. हे सुद्धा असर्टिव्ह सेंटेन्स आहे, हे सुद्धा असर्टिव्ह सेंटेन्स आहे. म्हणजे विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थक चिन्ह नाही म्हणजे प्रश्न नाही, उद्गारवाचक चिन्ह नाही म्हणजे उद्गारवाचक एक्सक्लामेटरी वाक्य नाही. आणि त्याचबरोबर वाक्याची सुरुवात क्रियापदाच्या मूळ रूपाने झाली का, नाही झाली. म्हणजेच हे वाक्य स्टेटमेंट आहेत, म्हणजेच असर्टिव्ह सेंटेन्स आहेत. म्हणजे हे वाक्य अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस आहेत, हे वाक्य असर्टिव्ह सेंटेन्सेस आहेत. आता जे तीन प्रकार पाहिले दुसरे आपण क्लॉजेसच्या वापरावर आधारित, ते तीन प्रकार या ठिकाणी पाहूया. सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स. चला सांगा, सिंपल कोणतं, कंपाऊंड कोणतं, कॉम्प्लेक्स कोणतं. या ठिकाणी एकच क्लॉज आहे, एकच वर्ब आहे, सिंपल सेंटेन्स. या ठिकाणी एकच वर्ब आहे, एकच क्लॉज आहे, सिंपल सेंटेन्स. या ठिकाणी किती वर्ब आहेत, किती क्लॉज आहेत, बघा इकडे थोडस. हे टीचर्स अस हाऊ टू स्पीक इंग्लिश, इंग्रजी कशी बोलायची ते आम्हाला शिकवतात. म्हणजे या ठिकाणी दोन क्लॉजेस आहेत. या ठिकाणी एक वर्ब टीचर्स आहे आणि या ठिकाणी टू स्पीक, या ठिकाणी स्पीक हे वर्ब आलेला आहे. इन्फिनिटिव्ह पण म्हणतो याला आपण, टू स्पीकला. या ठिकाणी हाऊ हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आलेलं आहे, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणतो. आणि मग सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ज्या वाक्यामध्ये येतं त्याला आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणतो. म्हणजे वाक्यांचे प्रकार ओळखता आले पाहिजेत. जर आपला बेस पक्का असेल तर हे सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या डोक्यामध्ये ऑटोमॅटिक मिळतील, लक्षात ठेवा. आता या वाक्यांकडे आपण पाहूया. या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स S + V1 + O/C, S V1 O/C, S V1 O/C अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे. या ठिकाणी सब्जेक्ट हा ही आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन आहे. प्रोनाउनचा चार डोळ्यासमोर आणायचा, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, लक्षात ठेवा. कोणती कोणती, ही, सी आणि इट. आणि जी काही आपली पर्सनल नाउन असतात ना ते सर्व थर्ड पर्सन सिंग्युलर. म्हणजे पर्सनल नाउन एखादा या ठिकाणी जर आला
फॉर एक्झाम्पल या ठिकाणी राजेश हा शब्द आला. इट इज ऑल्सो द थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन लक्षात ठेवा. आणि मग या ठिकाणी टीचला आपण काय लावलंय ईएस लावलं. एस किंवा ईएस हा प्रत्यय कधी लागतो फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये लागतो. आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कधी लागतो जर कर्ता हा थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर. म्हणजे कर्ता हा तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वर्बला एस किंवा ईएस प्रत्यय लागतो. एवढं लक्षामध्ये ठेवा. म्हणजे एखाद्या वाक्यात एखाद्या क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लागलेला असेल तर डोळे झाकून सांगायचं तो कोणता टेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. एखाद्या वाक्यात डायरेक्ट फक्त फर्स्ट फॉर्म द वर्ब आलेला असेल तर ते डोळे झाकून सांगायचं कोणता टेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. अशा पद्धतीने हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. लक्षामध्ये ठेवा. याचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने आहे. हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर आहे. लक्षामध्ये ठेवा. आता आपल्याला या सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर शिकायचा आहे. आता या सिंपल प्रेझेंट टेन्सचा आपल्याला वापर शिकायचा आहे. यूज ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे कधी कधी वापरतो आपण सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा कधी कधी वाक्य आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरावे लागतात. हे लक्षामध्ये ठेवा. तर यूज ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर. थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो मी सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर. ज्या युनिव्हर्सल ट्रूथ असतात गोष्टी त्रिकालाबाधित सत्य युनिव्हर्सल ट्रूथ हे दर्शविण्यासाठी आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करावा लागतो. आता याचं एक्झाम्पल काय द सन राइजेस इन द ईस्ट सूर्य पूर्वेला उगवतो. द अर्थ मूव्स राउंड द सन पृथ्वी सूर्याभोवती फिरते. त्रिकालाबाधित सत्य म्हणजे तीनही काळामध्ये सत्य असणाऱ्या ज्या गोष्टी असतात ज्या घटना असतात त्या दर्शविण्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करावा लागतो. आपल्याला द अर्थ मूव्स राउंड द सन हे वाक्य दुसऱ्या कुठल्याच टेन्स मध्ये वापरता येत नाही. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. द सन रायजेस इन द ईस्ट हे वाक्य आपल्याला नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच वापरावं लागतं बिकॉज इट इज द युनिव्हर्सल ट्रूथ. आणि म्हणून असे युनिव्हर्सल ट्रूथ दर्शविण्यासाठी आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करावा लागतो. याचा दुसरा वापर पहा. आपल्या ज्या हॅबिट्स असतात किंवा हॅबिच्युअल ऍक्शन्स दर्शविण्यासाठी आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करावा लागतो. म्हणजे हॅबिच्युअल ऍक्शन्स म्हणजे कोणत्या आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग मी दररोज सकाळी लवकर उठतो. शी ड्रिंक्स अ मिल्क एव्हरी डे ती दररोज दूध पिते. ही रन्स फास्ट तो जोरात पळतो. म्हणजे या हॅबिच्युअल ऍक्शन्स आहेत. आपल्याला ज्या काही हॅबिट्स हॅबिच्युअल ऍक्शन्स दाखविण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. तसंच तिसरा वापर अधूनमधून ज्या घडणाऱ्या क्रिया असतात ऑकेजनली ज्या काही घडणाऱ्या क्रिया असतात त्या क्रिया दर्शविण्यासाठी आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करावा लागतो. ऑकेजनली अधूनमधून म्हणजे काय आय राईट अ लेटर मी पत्र लिहितो. माय फादर सेंड मी द मेसेजेस माझे वडील मला मेसेजेस पाठवतात. माय पॅरेंट्स सेंड मी द मनी माझे आई वडील मला पैसे पाठवतात. आय प्रोव्हाइड द मील टू द नीडी पर्सन्स मी गरजू लोकांना मील पुरवठा करतो. मील म्हणजे जेवण पुरवतो. म्हणजे अशा अधूनमधून ज्या घडणाऱ्या क्रिया असतात त्या दर्शविण्यासाठी एकदा सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो. आणि जसं युनिव्हर्सल ट्रूथ त्रिकालाबाधित सत्य म्हटलं त्याच पद्धतीनं जे व्यावहारिक सत्य असतात म्हणजे आपल्या बिझनेस मधले जे ट्रूथ असतात बिझनेस ट्रूथ ज्याला म्हणतो आपण ते दर्शविण्यासाठी सुद्धा आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करावा लागतो. फॉर एक्झाम्पल त्याचं जर पाहायचं असेल ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी प्रामाणिकपणा हा चांगला गुण आहे. आता आहे का नाही हा तो प्रसंग ठरवतो परंतु प्रामाणिकपणा चांगला गुण आहे असं तर व्यवहारात म्हटलं जातं. कुठलाही व्यवहार असो मग नंबर 1 चा असो की नंबर 2 चा असो
आणि तुमच्या माहितीच तो सर्वात जास्त प्रामाणिकपणा 2 नंबरच्या धंद्यामध्ये असतो, लक्षात ठेवा. 2 नंबरच्या बिझनेस मध्ये असतो. तिथं जर अप्रामाणिक वागलं, तिथं जर गद्दारी केली तर डायरेक्ट वरचं तिकीट. आणि त्यामुळं प्रामाणिकपणा हा चांगला गुण आहे. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, हे एक व्यावहारिक सत्य आहे, बिझनेस ट्रूथ आहे. आणि असे बिझनेस ट्रूथ दर्शवण्यासाठी सुद्धा आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करावा लागतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं हे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स स्ट्रक्चर आणि यूज ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या तुम्ही शिकल्या पाहिजेत आणि हे शिकण्यासाठी हा बेस पूर्ण पक्का तुमचा असला पाहिजे, तरच या गोष्टी कळतील, अन्यथा कळणार नाहीत. आणि म्हणून हे सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा इंग्लिश ग्रामर शिकण्यासाठी तुम्हाला या माझ्या व्हिडिओ लेक्चर सोबतच माझं स्टेप बाय स्टेप इंग्लिश ग्रामर अ परफेक्ट सोल्युशन याची हार्ड कॉपी किंवा सॉफ्ट कॉपी जर तुम्ही तुमच्या जवळ ठेवली तर निश्चितपणानं तुमचं इंग्लिश लँग्वेज वरचं प्रभुत्व चांगल्या पद्धतीने निर्माण होईल, हे मात्र निश्चित. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, सर्वांना विनंती आहे की आमचं YouTube चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट हे सर्व व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला घर बसल्या पाहता येतील आणि इंग्लिश ग्रामर अगदी मोफत तुम्हाला शिकता येईल. आणि हो, एक गोष्ट विसरू नका, आयकॉन बटनला प्रेस करायला.